भ्रष्टाचार तातडीनं उघड करायला हवा होता असं खडसे म्हणाले। 25 वर्ष फाईल तुमच्या नियंत्रणात होती। अजित पवार कोणाच्या विरोधात बोलतायत, फडणवीस तेव्हा नव्हते असं खडसे म्हणतात। सगळ्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन अर्थमंत्री एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल अजितदादांचे या वक्तव्याचा अर्थ कसा घ्यायचा आपण? अजितदादांनी या ठिकाणी सांगितलं की पुरंदर उपसा सिंचन योजना जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्या उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये 100 कोटीने एस्टिमेट वाढवलेला आहे। वास्तविक पाहता ही पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रशासकीय मान्यता त्या कालखंडामध्ये 200 कोटी रुपयाची होती आणि 200 कोटीवर 100 कोटी वाढवणं म्हणजे 1.5 त्याची किंमत वाढवणं मला वाटतं की न पटणारा विषय आहे। तरीही अजितदादा म्हणत आहेत की या संदर्भामध्ये माझ्याकडे फाईल आहे आणि फाईल जर उघडली असती तर हा आकार माजला असता। पण माझा अजितदादांनाच प्रश्न असा आहे की 25 वर्षांनंतर तुम्हाला या फाईलची आज आठवण होण्याचं कारण काय? दुसरा प्रश्न असा आहे की 25 वर्ष तुम्ही ही फाईल का दडपून ठेवली? तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे मग जर भ्रष्टाचार आहे तर लगेच उघडकीस आणायला हवा होता। पण जे काही असेल त्याच्यामध्ये सत्यता ते जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे। पण आता का असं ही वेळ योग्य आहे का त्यांनी, म्हणजे आता जो हा विषय मांडला या पाठीमागे काय कारण असतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, निवडणुकीमध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहतात आणि त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी हे धरलेलं फाईलच्या संदर्भामध्ये उजळणी आता केलेली दिसते। पण ते औचित्याला धरून नाही। एखादा विषय 25 वर्षानंतर तुम्ही काढत आहात आणि 25 वर्षाची फाईल तुमच्या कस्टडीमध्ये असते, मग तुम्ही काय केलं हा प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो। तुम्ही त्या काळाला अर्थमंत्री होतात, त्या काळात अशी काही कोण होती किंवा जे आज अजितदादा म्हणतात अशा संदर्भातल्या काही चर्चा झाल्या किंवा तुमच्यापर्यंत अशी काही फाईल आली? मी त्या कालखंडामध्ये अर्थमंत्री होतो, नंतर मी जलसंपदा मंत्री झालो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाची कोणतीही कुणकुण माझ्या कानावर आलेली नव्हती किंवा ते फाईल करत असताना अशा स्वरूपाचं काही वाढवून द्या पार्टी फंडासाठी असाही निरोप वगैरे मला आलेला नव्हता। निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही म्हणताय की अजितदादांचं हे वक्तव्य म्हणजे काय त्याच्यातनं त्यांना सांगायचं, म्हणजे कोणाच्या विरोधात त्यांना बोलायचं खरं तर या सगळं? आता मलाही समजत नाही की कोणाच्या विरोधात बोलायचं आहे। कारण फडणवीसांच्या विरोधात बोलायचं असेल तर फडणवीस त्या कालखंडामध्ये नव्हते। त्या कालखंडामधले मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते आणि या सर्व फाईल्ससाठी छाननी करण्यासाठी एक चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती होती। त्याच्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी, त्याच्यामध्ये वरिष्ठ म्हणजे प्रशासनामधले IAS अधिकारी हे त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी सर्वांनी छाननी करून ह्याला परवानगी द्यायची, निर्णय घ्यायचा असे अधिकार त्यांना दिले होते। त्यांच्याकडनं ती फाईल मग मंत्र्याकडे यायची। या सगळ्यामध्ये अजितदादांवरती मागच्या काळामध्ये 70,000 कोटी रुपयांचा जलसिंचन घोटाळा केल्याचा आरोप केला होता। त्याकडचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे काही वक्तव्य असेल असं वाटतं तुम्हाला? शक्यता आहे त्याच्यामध्ये की 70,000 कोटीचा घोटाळा तुम्ही माझ्यावर आरोप करता तर 100 कोटीचा घोटाळा तुम्ही पण केलेला आहे। म्हणजे मी तर चोर आहेच पण तुम्ही पण चोर आहे दाखवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून दिसतोय। म्हणजे स्वतःचा घोटाळा लपवण्यासाठी केलं असं तुम्हाला म्हणायचं? स्वतःचा घोटाळा आता लपवण्यासाठी केलं असं वाटत नाही, पण या प्रश्नाकडनं दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न होईल। अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, कोणती फाईल समोर आली ते अजित पवारांनी सांगावं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तर अजित पवारांचे हात आधीच बरबटलेले असल्याची टीका शहाजी बापूंनी केली आहे। तर सत्य असलं तरी उघड कोण करणार? अजित पवारांना सत्तेबाहेर काढण्याचा दम भाजपत आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतायत। शिंदेंचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे। अजितदादाला म्हणावं असल्या टीका बंद करा। ह्या माझ्या पाचेगावात म्हणलं अगोदर ज्यावेळी सरकार होतं महायुती मनोहर जोशी आणि आपल्या मुंडे साहेबाचं, त्यावेळी 3.5 कोटीचा बोगदा होता। अजितदादाने त्याचं बिल काढले 18.5 कोटी रुपये
असलं काढा गेल्यावर सगळंच होत असलं काही निधी बिधी होत नसतो आणि हे दादांत खोटं आहे. मुळात अजितदादा हात अजून स्वच्छ नाहीत. सगळ्या कोर्टन कचेऱ्यांच्या भानगडी चालवायच्या. त्यांनी असली टीका करूनही माझे हात जोडून अजितदादाला विनंती आहे. मग हे सर्व सत्य उघड कोण करणार? एकीकडे उद्या निवडणूक संपली की खुर्ची लावून बसतील, सगळ्या फाईल दाबतील, प्रकरण घोटाळे सगळे दाबणार आणि पुन्हा सोबत नाश्ता, सोबत जेवण, सोबत सत्ता, सोबत पैसा, सोबत लूट महाराष्ट्राची. हे सगळं संगनमतानं होईल. ही सगळी नुरा कुस्ती आहे. सगळ्यांचेच हात दगडाखाली आहे. सबके मकान शीशे के है तो पत्थर कौन उछालेगा, हीच तर परिस्थिती आहे. आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात. 99